लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। डुप्लिकेट सोन्याचे बिस्किट दाखवून फसवणूक व गर्दीतून चोरी करणारी टोळी जेरबंद, 5,03,000चा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यात नागरिकांची फसवणूक करून बनावट सोन्याचे बिस्किट विक्रीचा बहाणा करत महिलांचे दागिने चोरणाऱ्या तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसे कापू व चोरी करणाऱ्या सराईत टोळीला लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही धाक कारवाई करण्यात आली। दिनांक 22 मे 2026 रोजी औसा लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात 3 इसम डुप्लिकेट सोन्याचे बिस्किट विक्रीसाठी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोपनी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले। अटक आरोपी बाबाराव सूर्यकांत जाधव वय 30, केशव छगन जाधव वय 50, संदीप दगडू जाधव वय 29, राहणार सलगरा तालुका जिल्हा लातूर। आरोपींकडून 22 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,73,000 रुपये रोख रक्कम व बनावट सोन्याचे बिस्किट असा एकूण 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासात आरोपींनी गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव व MIDC पोलीस ठाणे हद्दीत फसवणूक व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपी संदीप दगडू जाधव हा अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचेही समोर आले आहे। सदर कारवाईमध्ये पोपनी प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले व गाडेकर यांनी सहभाग घेतला। लातूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या सोन्याच्या आमिषांना बळी पडू नये व सतर्क राहावे।